गाईज मित्रांनो, लग्नाचे हॉल बघताना मला अजून एक नवीन गोष्ट माहीत पडली अशी की प्रत्येक लग्नाच्या हॉलच्या प्रिमाइसेसमध्ये म्हणजे आवारात हनुमान मंदिर असतं। आता त्या हनुमान मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे तुम्ही मित्रांनो माझ्या पाठीमागे बघू शकता। इथे झूम करून दाखवतो, झूम नाही होत आहे। पाठीमागे इथे हनुमान मंदिर आहे। तर त्या हनुमान मंदिराचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि का असतं हनुमान मंदिर? इवन दो हनुमानजी पवनपुत्र हनुमानजी हे मूळतः बालब्रह्मचारी आहेत, तरी सुद्धा ह्या लग्नाच्या सीझनमध्ये ह्या लग्नामध्ये त्यांचा रोल महत्त्वाचा आहे। हा पण रोल आपल्याला समजून देणार आहेत आपले मामाश्री। या हॉलमध्ये लग्न मोठ्या प्रमाणात होतं आणि ह्या हॉलचं खूप हॉल आम्ही आता जस्ट बघितलं। लग्नाचा खूप सुंदर हॉल आहे। स्वराज हॉल सातारापासून जवळच आहे। तर आम्ही आता हनुमानाच्या मंदिरात आलो आहोत। ह्या हनुमानाच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पहिली आपली पारंपरिक अशी संकल्पना असे की जेव्हा नवरदेव श्रीवनाला जातो त्यावेळेला आपण जे लिंबोळे असतात ते जेव्हा मणिमंगलसूत्र जेव्हा हनुमानाच्या मंदिरामध्ये ओवलं जातं ते हनुमानाच्या साक्षीने ते ओवलं जातं आणि हनुमानाचा आशीर्वाद आमच्या काय पाठीशी राहावा म्हणून एक मंगळसूत्र ओवण्याची ती पद्धत आहे आणि ते घोडा नाचवण्याची एक पद्धत आहे। अशा पद्धतीने लग्न सोहळा आयोजित केला जातो। आता बऱ्याच लोकांना माहीत नसतं की हनुमानाच्या इथे मणिमंगळसूत्र का ओवलं जातं, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही। पण ही कहाणी अशी आहे की हनुमान हा बालब्रह्मचारी आहे आणि आपण पण त्यावेळेला ब्रह्मचारीच असतो। मग त्या ब्रह्मचारी असल्यामुळे आपण हनुमानाला लेख साकडं घालतो की आता मी वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण करत आहे आणि आमच्या दोघांनाही तुझा आशीर्वाद आतापर्यंत तू आम्हाला जसं सांभाळता इथनं पुढे आमच्या दोघांचा सांभाळ तू व्यवस्थित कर, अशा पद्धतीने हनुमानाकडे साकडं घालतात आणि ते मणिमंगलसूत्र तिथे ओवलं जातं। नंतर ते लिंबुळ्या तिथे मारल्या जातात, अशी एक संकल्पना आहे। आणि हनुमानाचं वैशिष्ट्य आहे की हनुमानाचा आशीर्वाद जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत आपल्याला कुठलीही भीती आपल्या संसारामध्ये येऊ नये, म्हणूनच त्याला बजरंगबली असं नाव पडलं आहे आणि पुढे अखंडपणे तो आपला सांभाळ करेल अशी त्याच्यातली एक संकल्पना आहे। म्हणून हनुमानाच्या मंदिरामध्ये मणिमंगलसूत्र ओवलं जातं। थँक्यू।